नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर मित्रांनो, जेव्हापासून धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, तर या चित्रपटाने धुरंधर या शब्दाला खूप महत्त्व मिळवून दिलेले आहे। आणि याला कारणही असं आहे की या धुरंधर चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांचा रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेला आहे। आणि आज बॉलिवूडचा टॉपचा चित्रपट धुरंधर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आपला अव्वल स्थान निर्माण केलेला आहे। आणि या धुरंधर चित्रपटामध्ये ज्या अभिनेत्याने अभिनय केला, आपले रणवीर सिंग, या रणवीर सिंगने या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलावंत होते, पण या दिग्गज कलावंतांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मात देऊन आज बॉलिवूडचा टॉपचा हिरो म्हणून रणवीर सिंग यांच्याकडे पाहिले जात आहे। तर मित्रांनो, रणवीर सिंग हे धुरंधर चित्रपटातील खरे धुरंधर या ठिकाणी ठरले। पण आपण धुरंधर चित्रपटाविषयी चर्चा या ठिकाणी करणार नाही, तर आज आपण आपल्या चिंचोली नाचेलवेल सर्कल मधील खऱ्या धुरंधराविषयी चर्चा या करणार आहे की या धुरंधराने अनेक दिग्गज नेत्यांना मात देऊन खरा धुरंधर आपल्या या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सर्कलचा या ठिकाणी ठरला। तर मित्रांनो, या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची चर्चा म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी होत होती आणि सर्वांचं लक्ष या चिंचोली नाचेलवेल सर्कलकडे होतं की या सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य कोण होईल। कारण या चिंचोली नाचेलवेल जिल्हा परिषद सर्कलमध्ये अनेक दिग्गज नेते आपला किस्मत या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आजमावणार होते। आणि या दिग्गजामध्ये सर्वात मोठा चेहरा हा ज्येष्ठ नेते भरतसिंग राजपूत हा त्या ठिकाणी मानला जात होता। भरतसिंग राजपूत यांची उमेदवारी प्रथम बऱ्याच जणांना वाटत होती की शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळेल, कारण शिंदे गटाकडूनच सर्वात जास्त उमेदवारीसाठी इच्छुक होते। आणि या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त वर्चस्व हे या शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष असलेले भरतसिंग राजपूत यांच्याकडेच लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन होता की शिंदे गटाकडून होता होईल उमेदवारी भरतसिंग राजपूत यांनाच मिळेल। पण राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। भरतसिंग राजपूत यांनी या शिंदे सेनाचे जिल्हा अध्यक्ष असताना त्यांनी आमदारताई संजनाताई जाधव यांना निवडून आणण्यासाठी त्यांचं अनमोल सहकार्य त्या ठिकाणी होते। त्यानंतर आपले खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांनाही निवडून आणण्यासाठी भरतसिंग यांचं चांगलं योगदान होतं, कारण ते जिल्हा अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून या निवडणुका होत होत्या। आणि भरतसिंग राजपूत एक दिग्गज नेता असल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक ही लढवलेली आहे आणि ते जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी राहिलेले आहे। पण यावेळेसही त्यांना शिंदे सेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती, पण कुठेतरी ते जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा त्यांना या शिंदे गटाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारी ही मिळणार नाही अशी त्यांना जाणीव झाली। आणि जाणीव होत असताना त्यांनी आपसात सौ त्या ठिकाणी ओळखली आणि आपल्या या शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हा अध्यक्षाचा राजीनामा देत भाजप पक्षामध्ये प्रवेश केला। नुसता प्रवेश भाजप पक्षात केला नाही, तर त्यांना वाटलं की आपल्याला शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी या ठिकाणी मिळणार नाही, म्हणून भाजप पक्षात प्रवेश करून जिल्हा परिषदची उमेदवारी भाजप पक्षाकडून त्यांनी मंजूर केली आणि राजकारणामध्ये वेगळाच ट्विस्ट या ठिकाणी निर्माण झाला। मग त्यानंतर भरतसिंग हे शिंदे गटातून कट झाले, पुन्हा अजून शिंदे गटाकडून अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते, कारण शिंदे गटाचे आमदार, खासदार किंवा पालकमंत्री हे शिंदे गटाचेच असल्यामुळे कुठेतरी उमेदवारांना वाटतं की आपल्याला निवडून येण्यासाठी सत्तेचाच पक्ष त्या ठिकाणी लागतो। आणि या शिंदे गटाकडून प्रत्येकाला वाटत होतं की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आपल्या कन्नड तालुक्याचे आमदार या शिवसेनेच्या असल्यामुळे सर्वांचं लक्ष ताईकडे होतं की ताई कोणाला उमेदवारी त्या ठिकाणी देईल। आणि ताईंसाठीही ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एक इज्जतीची या ठिकाणी लागली होती, कारण ताईचा नगर परिषद निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या उमेदवाराचा पराभव त्या ठिकाणी झाला होता आणि एक स्थानिक आमदाराचा तालुक्यातच एक नगराध्यक्षपद इतर पक्षाचं जातो म्हणून कुठेतरी आमदारावर नाराजगी व्यक्त होत आहे असं दिसून येत होतं। त्यामुळे ताईला आपलं वर्चस्व राखण्यासाठी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीकडे त्यांचं लक्ष होतं की त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजे। आणि खास करून भरतसिंग राजपूत आणि संजनाताई हे एका पक्षाचे असल्यामुळे येणाऱ्या काळात भरतसिंग राजपूत ही आमदारकीच्या रेसमध्ये त्या ठिकाणी शिंदे गटाकडून मानल्या जात होते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच आमदारकी ही सोपी जाते। तर हा डावपेच भरतसिंग राजपूत यांचा होता।
पण शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळालेली भाजपकडून मिळाली आणि भाजपकडून मिळाली असता ज्या भाजप पक्षाला या चिंचोली नाचेल सर्कलमध्ये ज्यांनी वाढवण्याचं काम केलं, जे 10-15 वर्षापासून लोकांच्या सुखात दुःखात हजर होते, असे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते कल्याण पाटील यांच्यावर भाजप पक्षाच्या माध्यमातून अन्याय झाला आणि एका महिन्यात ज्यांनी प्रवेश केला त्याच उमेदवाराला भाजप पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिली. कारण भरतसिंग राजपूत यांचा राजकीय दबदबा खूप मोठा आहे आणि साम दाम दंडभेद सगळं असल्यामुळे ते राजकारणात त्यांनी उमेदवारी मिळवली. त्यानंतर शिंदे गटाकडून अनेक उमेदवार इच्छुक होते. मग त्यात देवीदास पाटील मनगटे हेही आमदार ताईचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यानंतर रनिंग जिल्हा परिषद सदस्य संदीप भैया सपकाळ यांचंही नाव या शिंदे गटाकडून घेतलं जात होतं की रनिंग जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे एखाद्या वेळेस शिंदे सेनेकडून संदीप भैयांनाही उमेदवारी मिळू शकते. कारण संदीप भैया सर्वगुण संपन्न राजकीय असल्यामुळे त्यांचंही नाव चर्चेत होतं. पण एक कमी आवाजात एक नावही या ठिकाणी ऐकू येत होतं आणि ते नाव म्हणजे रावसाहेब पवार. पण रावसाहेब पवार या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दम धरेल असं बऱ्याच जणांना वाटत नव्हतं. कारण राजकारणामध्ये जे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जे उमेदवार आहे, लोकांना वाटतं धनाढ्य उमेदवारच त्या ठिकाणी असतात. मग कोणी पेट्रोल पंपवाला असो, कोणी शाळेवाला असो, कोणी बिझनेसमॅन असो. आणि रावसाहेब पवार एक सामान्य कुटुंबातील एक तरुण एक उमेदवार असल्यामुळे त्यांना ही उमेदवारी मिळणार नाही असे त्या ठिकाणी वाटत होते. पण त्यांची राजकीय ताकद खूप मोठी होती. कारण ताईला आमदार करण्यासाठी चिंचोली लिंबाजीमधून सर्वात जास्त मतदान रावसाहेब पवार यांनी दिले होते आणि रावसाहेब पवार यांनी आमदार संजनाताई जाधव यांच्याकडे आग्रह केला होता की मी यावेळेस जिल्हा परिषद निवडणूक लढवणार, तुम्ही मला उमेदवारी दिली किंवा नाही दिली तरी मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवणार. कारण रावसाहेब पवार यांनी आतापर्यंत पंचायत समिती निवडणूक लढवलेली होती, ते पंचायत समिती सदस्य राहिले होते. नंतर दुसऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांचा थोडक्या मतदानाने पराभव त्या ठिकाणी झालेला होता. पण गेल्या 20-25 वर्षापासून त्यांना राजकारणाचा खूप दांडगा अनुभव होता आणि चिंचोलीमधून आमदार संजनाताई जाधव यांना रावसाहेब पवारच्या माध्यमातून चांगले मतदान त्या ठिकाणी मिळालेले होते आणि याची जाणीव आमदार संजनाताई जाधव यांना होती. आणि जरी ताईला वाटत होते की रावसाहेब पवार या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दम धरू शकणार नाही, पण तरी ताईंनी रावसाहेब पवार यांच्यावर विश्वास टाकून अनेक दिग्गज नेत्याला बाजूला सावरून रावसाहेब पवार यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली. रावसाहेब पवार बऱ्याच जणांना वाटत होतं की रावसाहेब पवार या दिग्गज नेत्याबरोबर टिकू शकत नाही, रावसाहेब पवार यांचा पराभव त्या ठिकाणी होईल. आणि काही जणांना रावसाहेब पवार नाव हे अनोळखीचे होते. शेलगावपर्यंत लोक रावसाहेब पवार यांना ओळखत होते, पण नाचेलेलमध्ये रावसाहेब पवार हे नाव अनोळखी होते. पण तरीही त्यांनी रावसाहेब पवार यांच्यावर विश्वास दाखवला आणि रावसाहेब पवार यांनीही सांगितले होतं की मी ही निवडणूक, जरी मी एक सामान्य कुटुंबातला असलो पण मी ही निवडणूक सर्व गोष्टीने सर्व गुण संपन्नाने ही निवडणूक लढवणार आहे. आणि रावसाहेब पवार यांनी बोलून न दाखवता करून त्या ठिकाणी दाखवले. आणि ज्या वेळेस रावसाहेब पवार यांना शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळाली तर इतर पक्षातील जे दिग्गज नेते होते त्यांना वाटले की आता आपण 100% निवडून या ठिकाणी येऊ. कारण रावसाहेब पवार आपल्या समोर दम धरू शकत नाही, कारण आपल्याकडे सर्व काही गोष्टी आहे, रावसाहेब पवार आपल्या समोर पुरे पडू शकत नाही. पण रावसाहेब पवार यांचाही राजकारणाचा खूप दांडगा अनुभव होता. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भैया सपकाळ यांचाही अनुभव त्यांच्या पाठीशी होता आणि याच अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते रिंगणात उतरले. आणि रिंगणात उतरले असता तर अनेक लोकांना वाटत होते की रावसाहेब पवार हे यांचा पराभव 100% निश्चित आहे. पण जसजशी निवडणूक जवळ येत होती तसतशी रावसाहेब पवार अनेक मातंबर पुढाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकवण्याचं काम रावसाहेब पवारच्या माध्यमातून होत होतं. रावसाहेब पवार यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो, पंचायत समितीच्या माध्यमातून असो, सोसायटीच्या माध्यमातून असो, आमच्या चिंचोली परिसरामध्ये अनेक विकासाचे कामं त्यांनी केलेले आहे. आणि विकासाचे कामे करत असताना बऱ्याच जणांना वाटत होते की रावसाहेब पवार यांना चांगल्यापैकी मतदान गावातून मिळतील. पण पुन्हा राजकारणामध्ये ट्विस्ट आला आणि उभाटा गटाचे उमेदवार पुन्हा चिंचोली गावाचे असल्यामुळे लोकांनी एक संभ्रम निर्माण केला की रावसाहेब पवार चिंचोली गावामध्ये 2 नंबरवर त्या ठिकाणी राहतील, रावसाहेब पवार यांना मतदान होणार नाही. पण ही बाब
ती त्या ठिकाणी 100% खोटी ठरली. कारण रावसाहेब पवार यांनी त्यांच्या 20-25 वर्षाच्या राजकारणाच्या माध्यमातून जे लोकांच्या प्रेमाच्या माध्यमातून जे प्रेम मिळवलेलं होतं हे लोकांनी मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलं. रावसाहेब पवार यांचे जे ग्रामपंचायत सदस्य होते, सोसायटी सदस्य होते, माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते होते किंवा ज्येष्ठ नेते, या लोकांनी दिवसाची रात करून रात्रीचा दिवस करून रावसाहेब पवारसाठी त्या ठिकाणी अतोनात प्रयत्न केले आणि रावसाहेब पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. मित्रांनो, ज्या वेळेस निवडणुकीचा निकाल जवळ आला आणि निवडणुकीला गेले असता आणि रावसाहेब पवार हे चिंचोली नाचलवेल सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले तर सर्वांनी जल्लोष या ठिकाणी साजरा केला. तर आज रावसाहेब पवार विषयी मी व्हिडिओ काढत असताना मी त्यांना धुरंधर हा शब्द वापरला तर बऱ्याच जणांना या ठिकाणी वाईटही वाटेल की चिंचोली लिंबाजीमध्ये ग्रामपंचायतला मागासवर्गीय SC ची जागा निघाल्यामुळे कुठेतरी उमेदवारी मिळवण्यासाठी आपण रावसाहेब पवारला खुश करण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की रावसाहेब पवार यांनी मला उमेदवारी देऊ का ना देऊ, मी सरपंच पदासाठी माझ्या परिवारातील एक सदस्य उभा करणार म्हणजे करणार. पण रावसाहेब पवार एक छोटा कार्यकर्ता, एक गरीब कुटुंब, एक या लोकांपेक्षा एक गरीब कुटुंबातलाच त्या ठिकाणी म्हटलं जाईल. पण कुठेतरी त्यांचे कष्ट, त्यांची मेहनत ही रावसाहेब पवार यांच्या कार्यातून दिसत होती आणि लोकांनी कोणत्याही भूलथापेला बळी न पडता एक विश्वास रावसाहेब पवारवर दाखवला आणि त्यांना निवडून त्या ठिकाणी आणले. मित्रांनो, चिंचोली शेलगावपर्यंत रावसाहेब पवार हे ओळखीचं होतं, पण नाचलवेलमध्ये रावसाहेब पवार हे नाव बऱ्याच ठिकाणी अनओळखीचं होतं. पण ताई आमदार असल्यामुळे ताईंच्या कार्यकर्त्यांनीही रावसाहेब पवार जरी आमच्यासाठी अनोळखीचा होता पण शिवसेना धनुष्यबाण हे चिन्ह आणि आमदार संजनाताई यांच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही गोष्ट, कोणतीही आट न बघता रावसाहेब पवार यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि रावसाहेब पवार यांना जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून दिले. तर अशा या धुरंधराने अनेक दिग्गज नेत्यांना मात देऊन आज या चिंचोली नाचलवेल सर्कलचा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी बनलेला आहे. मित्रांनो, आताच 2-3 दिवसाचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी रावसाहेब पवार बरोबर छत्रपती संभाजीनगरला गेलो असता आणि त्या ठिकाणी जाण्याचे कारण असे की आपल्या छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष झालेले आपले अविनाश गलांडे पाटील यांच्या सत्कार समारंभासाठी आम्ही जिल्हा परिषदला गेलो असता तर त्या ठिकाणी रावसाहेब पवार व अनेक जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी अविनाश गलांडे साहेबांचा सत्कार केला. तर अनेक जण त्या ठिकाणी सत्कार समारंभ करत असताना रावसाहेब पवार यांनी त्यांचा सत्कारही केला. पण आपल्या परिसरातील अनेक विकासाचे कामाचं त्या ठिकाणी यादी तयार करून ती यादी जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी टाकला. अनेक गावातील सरपंचांना फोन केले आपल्या चिंचोली नाचलवेल परिसरातील की तुमच्या गावामध्ये कोणते कोणते कामं बाकी आणि जे जे कामं बाकी होती त्याची यादी करून तो प्रस्ताव जिल्हा परिषदला सादर केला. आणि मला वाटतं जिल्हा निधी तो उपलब्ध असल्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या चिंचोली नाचलवेल सर्कलमध्ये विकासाचे कामं या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि ज्या वेळेस रावसाहेब पवार यांची कामाची यादी त्या ठिकाणी पाहिली तर जिल्हा अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी सांगितले की अनेक लोक विजयाच्या भरमामध्ये आहे, अनेक लोक अजून त्यांचा जिल्हा परिषद निवडून आल्याबद्दल विजयी साजरा करत आहे. पण हा पहिला नेता आहे म्हणे की कुठेतरी आपल्या सर्कलच्या विकासाची आज त्याच्यामध्ये आहे आणि माझ्याकडे सर्वप्रथमच कामाची यादी त्या ठिकाणी घेऊन आला. मी जरी आपल्या शिंदे सेनाची आणि भाजपची युती नसली म्हणे पण मी जेही चिंचोली नाचलवेल परिसरामध्ये ज्याही कामाची अडचण येईल त्या अडचणीला मी त्या ठिकाणी सामोरे जाईल. मी कोणताही पक्षपात न करता रावसाहेब पवार यांच्या विकासाच्या कामासाठी मी सदैव सत्वर तत्पर तुमच्या सोबत राहील असे गलांडे पाटलांनी रावसाहेब पवार यांना शब्द दिला. तर मित्रांनो, रावसाहेब पवार यांना आपण निवडून आणले ही चूक या ठिकाणी केली नाही तर आपण खऱ्या धुरंधरांना आपण निवडून आणलेलं आहे. कारण रावसाहेब पवारांना शासकीय कामाचा इतका अनुभव आहे. कारण त्यांच्या सोबत एक वेळ जाऊन पहा कोणत्या ठिकाणी कोणते कागदपत्र केले जाते यांचा दांडगा अनुभव रावसाहेब पवारला असल्यामुळे कारण त्यांनी अनेक विकासाचे कामं मग पशुवैद्यकीय असो, रोडाचे कामं असो, पाण्याची टाकी असो किंवा सिमेंटाचे गट्टू असो, सिमेंट रोड असो असे किंवा पानद रस्ते असो असे अनेक विकासाचे कामं रावसाहेब पवार यांनी त्यांच्या माध्यमातून केलेले आहे. त्यामुळे त्यांना खूप राजकीय दांडगा अनुभव असल्यामुळे
त्यांना या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण निवडून देऊन एक खरंच आपल्या सर्कलसाठी योग्य निर्णय मतदार बंधूंनी घेतलेला आहे. तर मी मतदारांचेही रावसाहेब पवारच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझ्या मित्रमंडळीला विरोधांना सांगू इच्छितो की मी ही सत्य परिस्थिती बांधलेली आहे. मला उमेदवारी भेटो का ना भेटो हे पुढचा प्रश्न आहे, पण जे माणसाचं काम आहे ते काम मांडणं गरजेचं आहे आणि हे मांडण्याचं काम मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो. धन्यवाद.